पोरा जेवण करून घे. काय जेवण आहे हे? मी नाही खाणार याला. आई, मी हे जेवण तुपल्या खुशीसाठी करतो. पोरा या गोळ्या संपल्या, मला गोळ्या आणून देतो का? आई तुला कळत नाही का मी बिजी सध्या? मी नाही आणत गोळ्या. आई, मी काम तर करत होतो आणि इकडं मी गोळ्या आणतो. अजून काही आणायचं का? नाही पोरा, तू गोळ्याच आण. आई कपडे तरी चांगले धुत जाय ना. आई, मी वासाला पाणी पाहिजे, अजून काही करायचं का? आई, एक खुश खबर आहे. आई, मी तिथे पेपर देते ना, तिथे सरकारी नोकरी लागली. पोरा तुला माहिती आहे का सरकारी नोकरी कशामुळे लागली? नाही आई. तू नाही का तुपल्या आईला हमेशाच खुश ठेवतो का? देवाने तुपला ऐकलं, तुपली इच्छा पूर्ण केली. पोरा त्या मार्काचं काय झालं? दरवेळचा सारखाच फेल झालाय, पण तो अजिबात काही नाही मानाचं. दादा, तू आईला असं कसं बोल लागला? दादा, तुला माहिती आहे का नोकरी कशामुळे नाही लागली? कारण की तू आईची इज्जत करीत नाही. आणि नोकरी करून लागली माहिती आहे का? मी माझ्या आईची इज्जत करतो म्हणून. त्यामुळं माझं देवाने ऐकलं. दादा जो आईचं ऐकतो ना, देव त्याची इच्छा पूर्ण करतो.